तर या सर्व भेटीला आता एक वेगळं महत्त्व सुद्धा प्राप्त झालेलं आहे। अनेक वर्षांनंतर राज ठाकरे हे मातोश्रीवर दाखल झाले। त्यांनी उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। मातोश्रीवर एक जल्लोष आणि उत्साह बघायला मिळतो आहे। राज्यभरातील शिवसैनिक मातोश्रीवर दाखल झालेले आहेत आणि उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या जातात। तसंच राज्यभरामध्ये सुद्धा ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचं शिवसैनिकांकडून आयोजन केलं गेलेलं आहे आणि मातोश्रीवर सुद्धा स्वतः दाखल होऊन उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या जातात। मातोश्रीवर सर्व शिवसैनिकांनी मोठी गर्दी केलेली आहे। अनेक अबाल वृद्धांसह अनेक कार्यकर्ते शिवसैनिक हे मातोश्रीवर दाखल झालेले आहेत आणि मोठी गर्दी करून त्यांनी ही वाढदिवसाच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत। दरम्यान या सर्व पार्श्वभूमीवर प्रवीण दरेकर यांनी काय प्रतिक्रिया दिलेली आहे आपण ती पाहूया। आपल्या महाराष्ट्राची राजकीय संस्कृती परंपरा आहे। आपण कट्टर टोकाचे विरोधी पक्ष असलो नेते असलो तरी एकमेकांना शुभेच्छा देतो। राज ठाकरे साहेब आणि उद्धव ठाकरे साहेब तर भाऊ आहेत आणि जर या निमित्तानं भाऊ जाऊन एका भावाला शुभेच्छा देणार असेल तर त्याचं स्वागत आहे, त्याचा सगळ्यांनाच आनंद होईल। परंतु म्हणून लगेच काय राजकीय इक्वेशन होणार असं काही निष्कर्षाप्रत येण्याची घाई करण्याचं कारण नाही। तर एक भाऊही दुसऱ्या भावाला शुभेच्छा देऊ शकतो, प्रवीण दरेकर यांनी अशी प्रतिक्रिया दिलेली आहे। वेगवेगळ्या आता राजकीय स्तरातून सुद्धा या भेटीनंतर प्रतिक्रिया उमटू शकतात। युतीच्या पार्श्वभूमीवर सुद्धा ही अत्यंत महत्त्वाची अशी घडामोड आहे। दोन्ही ठाकरे बंधू हे पुन्हा एकदा आपल्याला एकत्र आल्याचं पाहायला मिळालेलं आहे। महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या भेटीगाठींना अत्यंत महत्त्व प्राप्त झालेलं आहे। आज उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस असला तरी या निमित्तानं राजकीय घडामोडी सुद्धा मोठ्या घडल्याचं परिस्थिती निर्माण झालेली आहे। मातोश्रीवर शिवसैनिकांनी मोठी गर्दी केलेली आहे आणि उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या जातात। एक जल्लोष आणि उत्साह सर्व शिवसैनिकांमध्ये पाहायला मिळतो आहे। या दिवशी खरं तर दरवर्षीच उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी मातोश्री बाहेर मोठी गर्दी होत असते आणि अगदी तेच चित्र यावर्षी सुद्धा बघायला मिळालं। पण या वर्षीची खास गोष्ट होती ती म्हणजे राज ठाकरे हे स्वतः मातोश्रीवर आले आणि उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। खरं तर अनेक वर्षांपासून दोन्ही बंधूंमध्ये मोठे मतभेद होते। अत्यंत टोकाच्या अशा ज्या टीका आहेत त्या दोन्ही बंधूंनी एकमेकांवर केलेल्या होत्या। मात्र यावर्षी मराठीच्या मुद्द्यावर दोन्ही ठाकरे बंधू हे एकत्र आल्याचं पाहायला मिळालं आणि आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुद्धा या भेटीगाठी आणि त्यांचं एकत्र येणं या सगळ्या पार्श्वभूमीला सुद्धा एक महत्त्व प्राप्त झालेलं आहे। अनेक महत्त्वाचे मुद्दे सुद्धा मांडले गेलेले आहेत। आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुद्धा अनेक वर्ष मुंबई महापालिकेवर शिवसेनेनं वर्चस्व गाजवलेलं आहे। त्यामुळे आता पुन्हा एकदा एक हाती आपलीच सत्ता ठेवण्यासाठी सुद्धा शिवसेनेकडून प्रयत्न केले जातील आणि प्रतिष्ठेची अशी ही यावर्षीची निवडणूक सुद्धा होईल। त्यामुळे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येतील अशा अनेक वर्ष ज्या चर्चा रंगत आलेल्या आहेत त्या चर्चा खरं तर यावेळी सत्यामध्ये उतरलेल्या आहेत।